मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मृत्यूनंतरचे प्रेम, भाग पहिला. लेखक धीरज कुमार साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीची वेळ होती. सगळीकडे अंधार पडला होता. थंडी आपला माज दाखवून सगळ्यांना गारठून टाकत होती. गावातली गल्लीबोळ सामसूम पडली होती. रस्त्यावर फक्त गावातली कुत्री तोंड वर करून रडत होती, कारण त्यांना यमराजाची चाहूल लागली होती. तशात एक 20-22 वर्षाचा तरुण बलभीम पाटलाच्या वाड्याचा दरवाजा वाजवू लागला. दरवाजाचा आवाज ऐकून पाटलीनबाई झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी लाईट लावून घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 1 वाजले होते. त्यांना प्रश्न पडला की एवढ्या रात्री कोण आला असेल? एवढ्या रात्री कोण खपाय आलं रे देवा? असं म्हणत त्या दरवाजापाशी आल्या. कोण आहे रे बाहेर? त्यांनी आतूनच मोठ्याने आरडून विचारले, पण बाहेरून कोणीच उत्तर दिले नाही. तशा पाटलीनबाई जोरात ओरडल्या, का र तोंड नाही का तुला? कोण आहे म्हणलं ना बाहेर? श्रीकांत पाटील आहेत का घरात? बाहेरून आवाज आला. होय हाय की, दारू ढोसून आडवं पडलंय गिदाड आतमध्ये. आता उद्या सकाळीची त्याचं काळ तोंड बघाया. पाटलीनबाई त्या तरुण मुलाला म्हणाल्या. अहो अर्जंट काम आहे त्यांच्याकडे माझं. तो तरुण बाहेरून बोलला. काय काम बीम हाय ती उद्या बघ, चल हो घरला आता. पाटलीनबाई पाटीलकी दाखवत गुरमीत बोलल्या. अहो मला त्यांचे पैसे द्यायचे होते 20,000, ते देण्यासाठीच आलोय मी. त्याने आज मागितले होते मला. तो तरुण बाहेरून बोलला. पैशाचे नाव ऐकून पाटलीनबाईंनी हवेनं वाड्याचं दार उघडले. दार उघडताच त्या तरुणाने पाटलीनबाईच्या पोटात 3 फुटी तलवार खुपसली. देवा! पाटलीनबाई त्रासाने किंचाळल्या. त्यांची किंकाळी ऐकून पाटील जागे झाले. ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि समोर पाहतात तर काय, पाटलीनबाई जमिनीवर आडव्या पडल्या होत्या. त्यांच्या पोटात तलवार घुसलेली होती. त्या तरुणाला पाहून बलभीम पाटील घाबरून आत पळत गेले. त्या तरुणाने पाटलीनबाईच्या पोटातील तलवार उपसून काढली आणि बलभीम पाटील ज्या खोलीत शिरला होता त्या खोलीत शिरला. बलभीम पाटलांनी त्यांच्या खाटेखाली ठेवलेली तलवार काढली आणि त्या तरुणावर हल्ला केला, पण त्याने तो चुकवला आणि त्याने पाटलाच्या गळ्यात तलवार खुपसली. तसा पाटील थंड पडला. त्याच्या हातातील तलवार जमिनीवर गळून पडली. त्याने तोंडातून रक्त ओकले. त्या तरुणाने बलभीम पाटलाच्या गळ्यात खुपसलेली तलवार बाहेर ओढून काढली आणि त्याच्या धडाला लात मारली. तसा बलभीम पाटील जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो जमिनीवर डोळे विस्फारून तडफडत होता. हे बघून त्या तरुणाच्या मनाला खूप शांती मिळत होती. आत्ताच मरू नकोस म्हाताऱ्या, काही वेळ जीव धरून बस, तुला अजून तुझ्या मुलाचा मृत्यू बघायचा आहे. असे म्हणत त्याने तडफडणाऱ्या बलभीम पाटलाचे केस पकडून त्याला ओढत शिर्या पाटलाच्या खोलीत घेऊन गेला. शिर्या पाटील त्याच्या खोलीत खाटेवर गाढवासारखा लोळत पडला होता. त्या तरुणाने बलभीम पाटलाला उचलून एका खुर्चीवर बसवले. त्याच्या अंगात अजूनही थोडा जीव बाकी होता. डोळे तसेच विस्फारलेले होते. शिर्या त्याच्या खाटेवर नशेत पालथा पडला होता. त्या तरुणाने शिर्याच्या कमरेत लाथ घातली, पण तरीही शिर्या उठला नाही. म्हणून त्याने बाजूलाच पडलेली खुर्ची उचलली आणि शिर्याच्या पाठीत घातली. तसा शिर्या पाटील आयो आयो असे बोंबलत झोपेतून जागा झाला. त्याने डोळे चोळले तर त्याला त्याच्यासमोर दिसला एक तरुण, ज्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर आणि तोंडावर रक्ताचे शिंतोडे होते. शिर्या नशेत रंगेलपणाने ओरडला. कोण आहेस रे तू आणि इथं काय करायलास? श्रीकांत पाटील आहे मी, श्रीकांत पाटील. तुला जित्ता गाडील हितच्या हितं, आत्ताच्या आत्ता फुटायचं इथून. त्या तरुणाने शिर्याच्या कानाखाली जाळ काढला आणि म्हणाला, सचिन आहे मी, सचिन. माझ्याशी वैर करून
तू स्वतःच्या जीवाला गैर कसा झाला शिर्या? असे म्हणत त्याने शिर्या पाटलाच्या कानाखाली 2 चापटा ठेवून दिल्या. अरे हायस तरी कोण तू? मी नाही ओळखत तुला, शिर्या त्या तरुणाला म्हणजे सचिनला म्हणाला. थांब सांगतो, असे म्हणत सचिन खोलीत काहीतरी शोधू लागला. तोच त्याला तेथे एक लांबलचक गुंडाळून ठेवलेली दोरी दिसली. त्याने ती उचलली आणि त्याचा फास केला. तसा शिर्याचा घमंडीपणा उतरला. मी तुझ्यासोबत कधी वैर घेतलं? अरे हायस तरी कोण तू आणि मला का मारायलास? शिर्या हात जोडत त्या तरुणाला म्हणाला. ते वर गेल्यावर देवाला विचार, असे म्हणत त्याने तो फास शिर्याच्या गळ्यात अडकवला. शिर्या सचिनला गयावया करू लागला, रडू लागला, पण सचिनवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने दोरीचे दुसरे टोक माळवदाच्या आडूवरून खाली फेकून जोरात खाली ओढले आणि झेंडा पोलवर चढवावा तसे त्याने शिर्याला फासावर चढवले. तो तडफडत होता, पाय झटकत होता, पण त्या तरुणाला काही त्याची दया आली नाही. जेव्हा शिर्याने पाय झटकणे बंद केले तेव्हा त्या तरुणाने हातातली दोरी सोडली. तसे शिर्याचा मृतदेह जमिनीवर आपटला. बघितलं का पाटील, तुमचा एकुलता एक वंशाचा दिवा मी कसा परलोकात धाडला? तो तरुण म्हणजेच सचिन बलभीम पाटलांकडे जाऊन बोलला, पण पाटलांनी आधीच जीव सोडला होता. तोपर्यंत सचिनला लोकांच्या आरडाओरडीचा आवाज आला, म्हणून त्याने तलवार उचलली आणि डालजेत आला. वाड्याबाहेर गावातल्या लोकांची गर्दी जमली होती. गावातले लोक वाड्याबाहेरून आत वाकून जमिनीवर पडलेला पाटलीनबाईचा मृतदेह पाहत होते. सचिनने डाळजेतल्या भिंतीवर अडकवलेला एक फोटो घेतला ज्यावर हार लावला होता आणि तो हातात रक्ताने भरलेली तलवार घेऊन वाड्याबाहेर आला. तो बाहेर येताच सर्व लोक बाजूला सरकले. कोणातही सचिनला सामोरे जाण्याचे सामर्थ्य नव्हते. सचिनने हातातील तलवार खाली फेकून दिली आणि दुचाकीवर बसून तिथून निघून गेला. तो निघून जाताच गर्दीतले लोक एकमेकांना विचारू लागले की हा कोण होता, पण कोणालाच माहिती नव्हते की तो कोण होता. तेवढ्यात गर्दीतला एक माणूस पुढे आला आणि म्हणाला, तो सचिन होता, शेलदरवाडीच्या दिनकर कदम यांच्या आत्याचा मुलगा. सचिन देशमुख, वय 22 वर्ष, राहणार मुंबई. 1-1.5 महिन्याखाली तो शेलदरवाडीला त्याच्या आजोळी आला होता. पण लोकांना प्रश्न पडला की तो तर मुंबईचा रहिवासी आहे आणि 1-1.5 महिन्यात त्याचे पाटील घराण्यासोबत एवढे काय वाकडे आले असेल की त्याने सरळ त्यांच्या वाड्यात घुसून खून केला. आणि या खुनावर प्रत्येकजण आपापली मते मांडू लागले. कोण म्हणत होते सचिनच्या मामाचा आणि बलभीम पाटलाच्या शेताचा बांधाला बांध आहे आणि बांधाच्या वादातूनच सचिनने बलभीम पाटलाला, पाटलीनबाईला आणि शिर्या पाटलाला मारले. तर कोण म्हणत होते शिर्या पाटलांकडून सचिनने दारूसाठी पैसे घेतले होते आणि शिर्याने पैसे मागितले असता रागाच्या भरात सचिनने शिर्याचा खून केला आणि त्याचा राग बलभीम पाटलांवर आणि पाटलीनबाईंवर काढला. तर कोण म्हणत होते सचिन आणि दिन्या बलभीम पाटलाला कर्ज मागायला त्यांच्या वाड्यात गेले आणि बलभीम पाटलांनी त्यांचा अपमान करून त्यांना वाड्यातून हाकलून लावले. या अपमानाचा बदला सचिनने त्यांचा खून करून घेतला. पण सत्य दुसरेच काहीतरी होते. सचिनने बलभीम पाटलांच्या कुटुंबाला मारले हे ऐकताच शिर्याचा चुलत भाऊ विट्या पाटील तेथे आला. तेव्हा गावकऱ्यांनी त्याला सांगितले की कोणीतरी मुंबईचा सचिन आहे, शेलदरवाडीच्या दिन्या कदमाचा आतेभाऊ. हे कळताच विट्याने शपथ घेतली की तो जोपर्यंत सचिनचा मुर्दा पाडणार नाही तोपर्यंत शिर्याचे, बलभीम पाटलाची आणि पाटलीनबाईचे अंत्यसंस्कार करणार नाही. म्हणून त्याने टेम्पो भरून गडी गोळा केले आणि स्वतः त्यांच्यासोबत शेलदरवाडीला सचिनची हत्या करण्यासाठी रवाना झाला. वेळ रात्रीची 1:45. दिनकर कदमाचा फोन वाजला. त्याने आळस देऊन फोन उचलला. तसा फोनच्या दुसऱ्या बाजूने एक माणूस बोलला, दिन्या, सच्याने बलभीम पाटील, त्यांची बायको आणि शिर्या पाटलाचा खून केलाय. हे ऐकताच दिन्याची झोप उडाली. काय? आमच्या सच्यानं खून केला? दिन्या मोठ्याने ओरडला. अरे पण हे कसं शक्य आहे? मगाशी रात्री 10 वाजता तर त्याला मी मुंबईच्या रेल्वेत बसून आलोय. तो म्हणाला, बसवला असशील, पण तो काय मुंबईला गेला नाही. तू सचिनला वाचव, कारण शिर्याचा चुलत भाऊ विट्या पाटील रागानं लाल झालाय. त्यानं शपथ घेतली की जोपर्यंत तो सच्याला मारणार नाही तोपर्यंत तो शिर्याचं, पाटलीनबाईचं
आणि बलभीम पाटलाचं अंत्यसंस्कार करणार नाही, त्यामुळे त्याला कुठेतरी लपव लवकर. एवढे बोलून त्याने फोन ठेवला. दिन्याला वाटतच होते की हे असे काहीतरी होईल, म्हणूनच त्याने सचिनला मुंबईला पाठवले होते. त्याला माहीत होते की बलभीम पाटलांच्या घरातल्याचा खून करून तो कुठे गेला असेल, म्हणून तो उठला. त्याने त्याचा मित्र पक्याला सोबत घेतले आणि तो त्याच्या शेताच्या दिशेने निघाला. दिन्याला माहीत होते की विट्या पाटील चवताळून त्याच्या कुटुंबावर हल्ला करू शकतो, म्हणून त्याने लगेच त्याच्या कुटुंबाला झालेला प्रकार सांगितला आणि त्यांना गाडीत बसवून बायकोच्या माहेरी हलवले आणि स्वतः पक्याला घेऊन शेताकडे निघाला होता. दिन्याला 100% खात्री होती की सचिन त्याला त्याच्या शेतातल्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाखालीच मिळणार, म्हणून तो आंब्याच्या झाडाखाली गेला. त्याला आंब्याच्या झाडाखाली एक दारूची रिकामी बाटली आणि एक फोटो फ्रेम दिसली. ती फोटो फ्रेम पाहून दिन्या काहीसा चक्रावला. त्या फोटोमध्ये एक तरुण मुलगी होती. कोण आहे ही? पक्याने दिन्याला विचारले. कोण नाही असे म्हणून दिन्याने ती फ्रेम बाजूच्या शेतात फेकून दिली. तोच त्याला आंब्याच्या झाडावरून चुळबुळ ऐकू आली, म्हणून त्याने वर पाहिले. सच्या झाडावर चढून दोरीने फास बांधत होता. त्याला फास बांधताना पाहून दिन्या आणि पक्या दोघेही चक्रावून गेले. दिन्या हात जोडून सचिनला खाली उतर असे म्हणत होता, पण सचिन काही ऐकत नव्हता. सचिन ऐकत नाहीये हे पाहून दिन्या स्वतः झाडावर चढला, पण तेवढ्यात सचिनने गळ्यात फास अडकवला आणि फांदीवरून खाली उडी मारली. पण त्याचं नशीब, त्याने फांदीवरून उडी मारताच त्याने ज्या फाट्याला फास बांधला होता ती फांदीच तुटली आणि सचिन जमिनीवर येऊन आदळला. आणि इकडे दिन्या आणि पक्याच्या हृदयाचा ठोका चुकला. पक्याने पटकन सचिनला उचलून आपल्या मांडीवर घेतले. दिन्या झाडावरून खाली उतरला. सचिनला जास्त काही लागले नव्हते, कारण त्याच्या डोक्याला जास्त मार लागला नव्हता. तो पायांवर जमिनीवर आपटला होता, पण तो त्रासाने ओरडत होता आणि दीपाली दीपाली असे मोठ्याने ओरडत होता. ही दीपाली कोण आहे? पक्याने दिन्याला विचारले. सांगतो परत, आधी याला दवाखान्यात घेऊन जाऊ, दिन्या पक्याला म्हणाला. तोपर्यंत दिन्याला आणखी एक फोन आला. तो फोन त्याच्या गावातल्या एका मित्राचा होता. दिन्याने फोन उचलला. कुठे आहेस दिन्या? तो दिन्याला म्हणाला. अरे शेतात आहे. दिन्या गडबडीत त्याला बोलला, पण इतक्यात त्याला कळलं की त्याने त्याला आपला पत्ता सांगून चूक केली आणि तो अगदी बरोबर होता. थांब, आलोच तिथं तुझा मुडदा पाडायला. फोनच्या पलीकडून विट्या पाटलाचा आवाज आला. विट्या पाटलाचा आवाज ऐकून दिन्याची धडकीच भरली आणि त्याने पटकन फोन ठेवला. भीतीने त्याला दरदरून घाम फुटला. विट्या पाटील तेथे येणार होता आणि शेतातून गावात जाण्यासाठी फक्त एकच रस्ता होता, ज्यावरून दुचाकी चालवणे शक्य होते, आणि त्याच रस्त्याने विट्या पाटील शेतात येणार होता. आता दिन्याला प्रश्न पडला की सचिनला दवाखान्यात न्यायचे कसे? माझा मोह्यात एक दोस्त आहे, तो येईल आपल्याला घ्यायला मागच्या कच्च्या रस्त्याला, पण आपल्याला तिथपर्यंत सचिनला खांद्यावर उचलून घेऊन जावं लागेल. तिकडून तसंच मग सोलापूरला जाऊ आपण, पक्या दिन्याला म्हणाला. दिन्याला पक्याचे बोलणे पटले. त्याने पक्याला लगेच फोन करायला सांगितला. पक्याने फोन करून मोह्यातल्या आपल्या मित्राला गाडी घेऊन दिन्याच्या शेतामागे असलेल्या कच्च्या रस्त्यावर बोलावले. पक्या आणि दिन्याने सच्याला खांद्यावर उचलले आणि त्याला घेऊन शेताच्या मागे असलेल्या रस्त्यावर पोहोचले. काही वेळात सध्या तेथे काळी पिवळी घेऊन आला, पण दिन्या आणि सच्याला बघून सध्याने त्यांना गाडीत बसून घेण्यास नकार दिला. पण पक्याने हातपाय जोडून मैत्रीच्या शब्दात देऊन आणि जास्त पैसे देऊन सध्याला कसेबसे राजी केले. सगळेजण गाडीत बसले. दिन्याने सचिनला सीटवर झोपावले आणि त्याचे डोके स्वतःच्या मांडीवर ठेवले. गाडीत बसून 10 ते 15 मिनिटं झाले होते, पण कोणीच कोणाला बोलत नव्हते. दिन्या तणावात होता. त्याला सचिनच्या जीवाची काळजी वाटत होती, कारण त्याला माहीत होते की जर विट्या पाटल्याला सचिन सापडला तर तो त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. पण पक्या, गण्या आणि सध्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की सचिनने बलभीम पाटलाला, त्याच्या बायकोला आणि श्रीकांत पाटलाचा खून का केला असावा. सध्याला मात्र हा प्रश्न सतावत होता. त्याला जाणून घ्यायचे होते की सचिनने खून का केले. त्याला आता राहत नव्हते, म्हणून त्याने हळूच पक्याला विचारले. पक्या, सचिनने का बरं मारलं र शिर्याला, बलभीम पाटलाला आणि त्याच्या बायकोला? काय माहीत नाही बघ मला फक्त एवढंच माहीत आहे की सच्याने त्यांना लय घाण मारलंय.
पक्या सध्याला म्हणाला, अरे बलभीम पाटलाचं आणि शिर्याचं एक कळतंय, पण या खुळ्यानं पाटलीनबाईचा जीव का म्हणून घेतला असेल? तिच्यासोबत काय दुश्मनी असेल ह्याची? चोरी बिरी तर केली नाही ना ह्यानं, मग का मारलं त्याने ह्यांना? सध्या परत पक्याला म्हणाला. अरे कुणाला माहित आहे? पक्या वैतागून सध्याला म्हणाला. शेवटी सध्याने दिन्यालाच विचारले, होय रे दिनकर भाऊ, का व मारलं सच्याने त्यांना? का केला सचिनने खून? पण दिन्याला काहीच समजत नव्हते की सध्याला काय सांगावे, कारण त्यालाच माहिती नव्हते की सचिनने हे खून का केले. म्हणून तो म्हणाला, काही माहीत नाही हो सदाभाऊ, काय खोटं बोलता राव, तुम्हाला कसं माहिती नाही बरं? तुम्ही सरळ सरळ लपवण्याचा प्रयत्न करताय, सध्या पटकन दिन्याला म्हणाला. पण तरीही दिन्या गप्प बसला. इकडे गावात सचिनविषयी वेगवेगळ्या अफवा उडाल्या होत्या. त्यातली एक अफवा सध्यानेही ऐकली होती. मी तर असं ऐकलं आहे की सच्यानं सुकन्यामुळं शिर्या पाटलाला मारला आहे, कारण तो त्यांच्या मध्ये येत होता. काही वेळ शांत राहून सध्या पुन्हा दिन्याला म्हणाला, ही सुकन्या कोण आहे आता? हे ऐकून दिन्या आश्चर्याने बोलला, आता माहीत असून बी न माहीत असल्यासारखं करू नका. सुकन्या शिर्या पाटलाची प्रेमिका. तिचं आणि सच्याचं नवीन लफडं चालू झालं होतं. हे शिर्याला कळलं, म्हणून त्याने सच्याला मारलं. म्हणून याचा सूड घेण्यासाठी सच्याने त्याच्या अख्ख्या घराला मारून टाकलं. इतक्यात सच्या अर्धा शुद्धीत कोणाचे तरी नाव घेऊ लागला. त्या तिघांनीही नीट ऐकले. तेव्हा त्यांना समजले की सच्या दीपाली दीपाली असे म्हणत आहे. मगापासून सच्या दीपाली दीपाली करत होता, पण दीपाली कोण आहे हे कोणालाच माहिती नव्हते. अरे हाय कोण ही दीपाली म्हणतोय मी? सध्याने चिडून दिन्याला विचारले. सांगतो सगळं, असे म्हणत दिन्याने सांगायला सुरू केले. सच्या जेव्हा गावाकडे आलता तेव्हा लय खुश होता. एके दिवशी तो माझ्या संगट रानात आला आणि तिथंची अवदसा ह्याच्या मागे लागली. दिन्या बोलतच होता, तोच अर्ध्या शुद्धीवर असलेला सच्या दिन्याला म्हणाला, ए दिन्या, अवदसा नाही, दीपाली आहे ती. जीव आहे ती माझा, जीव. प्रेम केलंय मी तिच्यावर. बलभीम पाटलाची पोरगी दीपाली पाटील. दिन्या तोंड चोरत बोलला. हे ऐकून पक्या आणि सध्याच्या तोंडावरचा रंगच उडाला. सध्याने गाडी थांबवली. काय? बलभीम पाटलाची पोरगी दीपाली? तो गाडी थांबवून मागे वळून बोलला. हो तीच, दिन्या म्हणाला. अरे पण हे कसं झालं? सध्या आणि पक्याने दिन्याला विचारले. जाऊ द्या, लय मोठा आहे, दिन्या म्हणाला. म्या सांगतो कसं झालं, सचिन बोलला. सचिन सांगायला लागला. मी गावात येऊन फक्त 2 ते 3 दिवसच झाले असतील. त्या दिवशी मी दिनूसोबत शेतात गेलो होतो. दिनू फुटलेली पाईपलाईन पाहायला वरच्या शेतात गेला. मी तिथेच बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसलो. मी मोबाईलमध्ये बघतच होतो की तोच माझी नजर त्याच शेतात काम करणाऱ्या एका मुलीवर गेली. ती त्या रिकाम्या शेतात दगडगोटे वेचत होती. तिने तोंडाला स्कार्फ बांधले होते, पण तरीही मी फक्त तिच्याकडेच बघत होतो. तिने टोपलीत दगड गोळा केली आणि माझ्या समोरच्या बांधावर आणून टाकली. तिचे ते काळे काळे हरणासारखे डोळे जणू माझ्या काळजावर वार करत होते. तेवढ्यात तिने माझ्याकडे पाहिले, पण माझ्याकडे जास्त लक्ष न देता ती परत टोपले भरण्यासाठी मागे वळली. ती दगडाने भरलेले टोपले माझ्यासमोर आणून रिकामे करत होती आणि जाताना माझ्याकडे बघून जात होती. मला तिच्या डोळ्यावरूनच ओळखून आले की माझ्याकडे बघून हसत आहे. मी पण मोबाईलमध्ये बघायचं सोडून तिच्याकडेच पाहत होतो. तिला बघून माझ्या हृदयात काहीतरी व्हायला होते. मला तिला बोलायची इच्छा झाली, म्हणून मी तिला बोलायचे ठरवले. पण नंतर मला वाटले की हे गाव आहे, गावातल्या मुलीला बोलणे मला महागात पडू शकते. म्हणून मी तसाच जागेवर बसून राहिलो. पण इतक्यात तिने दगडाने भरलेले टोपले बांधावर रिकामे केले आणि माझ्याकडे आली. तिने तिच्या चेहऱ्यावरचे स्कार्फ काढले आणि मी तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. तिचे ते काळे डोळे, नाजूक धनुष्याच्या कमानीसारख्या भुवया, तो गोरा गोरा नाजूक चिंचोळा चेहरा आणि गुलाबी ओठ, मिरचीसारखे टोकदार नाक पाहून मी वेडा झालो. माझी तिच्या चेहऱ्यावरची नजर हटता हटत नव्हती. मी तिच्या रूपावर पूर्णपणे फिदा झालो होतो. ती मला काहीतरी बोलत होती, पण माझे लक्ष कुठे होते तिच्या बोलण्यावर.
मी तर तिचे परीसारखे सुंदर रूप निहाळण्यात मग्न झालो होतो. तसे तिने माझ्या डोळ्यांसमोर तिचे हात फिरवले आणि मी भानावर आलो. हॅलो, किती वाजले आहे जरा सांगशील का? ती तिच्या गोड मंजूळ आवाजात म्हणाली. मी तिच्याकडेच बघत माझा हात वर केला आणि तिला म्हणालो, 2 वाजले आहेत. ओके, थँक्यू. असे म्हणत ती मागे वळून तिथून निघून जाणार तोच मी तिला म्हणालो, एक्सक्यूज मी. तशी ती थांबली. तिने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, काय, तुझं नाव काय आहे? मी तिला विचारले. तशी ती लाजली आणि म्हणाली, दीपाली. वाव दीपाली, किती गोड नाव आहे तुझं, मी तिला म्हणालो. तशी ती पुन्हा लाजली. तिच्या डोळ्यावर येणारे केस तिने आपल्या बोटाने मागे सरकावले आणि मला म्हणाली, थँक्स. मी तुला बोलले म्हणून कोणाला सांगू नकोस प्लीज, ती मला म्हणाली. का, मी तिला विचारले. मी पाटलाची मुलगी आहे आणि आम्हाला परक्या मुलांना आणि माणसांना बोलायची परवानगी नाही, ती जरा उदास होऊन म्हणाली. ओके, नाही सांगणार, तू बिंदास्त राहा, मीही तिला हसून म्हणालो. ओके बाय, येते मी, असे म्हणत ती तिथून जाऊ लागली. मी खूप खुश झालो होतो, कारण दीपालीसारखी सुंदर मुलगी मला स्वतःहून बोलली होती. आजपर्यंत मी मुलींच्या मागे पळत होतो, पण आज मला स्वतःहून एक सुंदर मुलगी येऊन बोलली होती, तेही हसत आणि लाजत. मी आनंदाने एकटाच वेड्यासारखा हसत होतो. तोच मागून कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी एकदम दचकलो. माझं हसणं एकदम बंद झालं. मी मागे वळून पाहिले. दिना माझ्याकडे खूप वेड्यासारखे बघत म्हणाला, काय झालं असं एकटंच येड्यासारखं हसायला? अरे ती, मी माझे ओठ दाबले. मी चुकून दिन्याला तिच्याविषयी सांगणार होतो. अरे काय नाही, मी त्याला म्हणालो. बर, चल घरला, झालं आपलं काम, दिन्या मला म्हणाला. आम्ही दोघे तिथून निघून गेलो. मी वळून त्या शेतातल्या दगडी खोलीकडे पाहिले. मी तिथे दीपालीला शोधत होतो, पण तोपर्यंत ती तिथून निघून गेली होती. त्या दिवशी दिवसभर फक्त दीपालीचाच विचार करत होतो. रात्री डहाळजेत दिनू माझ्या बाजूला निवांत घोरत पडला होता, पण मला आज त्याच्या घोरण्याचा काहीच त्रास नव्हता. माझ्या मनात अजून दीपालीविषयीच विचार चालू होते. किती क्यूट आहे यार दीपाली. मला वाटले नव्हते की गावातल्या मुली एवढ्या सुंदर असतात. किती मस्त आहे ती. पण ती मला का बोलली असेल? तिच्या घरी तर मुलांना बोलण्याची परवानगीही नाही, तरीही ती स्वतः मला येऊन बोलली. तिच्या मनात माझ्याविषयी काहीतरी असेल ना. मी रात्रभर तिचाच विचार करत होतो. त्या रात्री तिचा विचार करतच झोपी गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशीही ती माझ्या मनातून गेली नव्हती. माझं कोणत्याच गोष्टीत मन लागेनासं झालं होतं. सगळीकडे फक्त तिचाच चेहरा दिसत होता. मला तिचे भास होत होते. असे वाटत होते की ती माझ्या जवळ येऊन मला बोलत आहे. ब्रश करताना दीपाली, तोंड धुताना दीपाली, काम करताना दीपाली, जेवण करताना दीपाली, दिनूत दीपाली, मम्मीमध्ये दीपाली, सगळीकडे फक्त आणि फक्त दीपालीच दिसत होती. माझं कोठेच मन लागत नव्हते. मला काहीही करून तिला बघायचे होते. म्हणून मी दीपालीला बघण्यासाठी शेतात जायचे ठरवले. नवीन कपडे घालून मेकअप करून मी तयार झालो. मी घड्याळात पाहिले. दुपारचे 3 वाजले होते. तसा मी भराभरा चालत शेतात गेलो. शेवटी मी एकदाचा शेतात पोहोचलो. पळत पळत आधी आंब्याच्या झाडाखाली गेलो आणि मला दीपाली तिथे शेतात काम करताना दिसली. तिने माझ्याकडे पाहावे म्हणून मी मोठ्याने गाणे म्हणू लागलो. तसे तिने माझा आवाज ऐकताच माझ्याकडे मागे वळून पाहिले आणि लगेच लाजून काम करू लागली. तिच्याकडे पाहण्यात मला वेगळाच आनंद मिळत होता. तिला बघून मला असे वाटले की ती जणू माझीच वाट बघत आहे. पण मला थोडेच तिथे काम होते, त्यामुळे मी फक्त तिच्याकडेच बघत बसलो होतो. आमचं असंच चाललं होतं. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे. थोड्या वेळाने दीपाली माझ्याकडे आली. टाइम किती झालाय रे, तिने माझ्याकडे बघून विचारले आणि मीही तिच्याकडे बघून तिला वेळ सांगितला. ओके बाय, येते मी, असे म्हणत ती माझ्याकडे बघून हसली आणि तिथून निघून गेली. पण जाताना एक गोडशी स्माईल देऊन गेली, ज्याने मी घायाळ झालो. त्या दिवशीपासून मी रोज तिच्यासाठी तयार होऊन
तिला बघण्यासाठी शेतात आंब्याच्या झाडाखाली जात होतो. ती माझ्याकडे बघून रोज हसत होती आणि मला टाईम विचारत होती. मी रोज तिला लांबून बघत होतो. पण एके दिवशी मी ठरवले की मी तिला माझ्या मनातली गोष्ट सांगून टाकेल. दुपारचे 1 वाजताच मी तयार होऊन आंब्याच्या झाडाखाली गेलो. दीपाली पहिल्यापासूनच तिथे काम करत होती. आज काही करून मी तिला बोलणार म्हणजे बोलणारच असा निश्चय मी मनात करून गेलो होतो. थोड्या वेळाने ती माझ्याजवळ आली. मला वाटले की ती मला आता टाईम विचारेल, म्हणून मी घड्याळात वेळ बघण्यासाठी माझा हात वर केला. पण तिने मला वेळच विचारला नाही. काय झालं, आज वेळ नाहीस का विचारणार मला? मी तिला म्हणालो, नाही, आज प्रेमाचं विचारणार आहे मी तुला. ती मला म्हणाली. हे ऐकून माझे हातपाय लालटायला लागले. म्हणजे? मी तिला म्हणालो, म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करते. तू करतोस का माझ्यावर? तिने मला विचारले. हे ऐकताच मला माझ्या कानावर विश्वासच बसला नाही. काय? मी तिला आश्चर्याने बोललो. बहिरा आहेस का? ऐकू येत नाही का तुला? प्रेम करते तुझ्यावर. तू करतोस का माझ्यावर? ती पुन्हा एकदम मला म्हणाली, हो, खूप करतो, जीवापाड करतो. जेव्हापासून तुला पाहिले तेव्हापासूनच तुझ्या प्रेमात पडलोय. मी तिला म्हणालो. आणि आमची प्रेमकथा इथूनच सुरू झाली. आठवडाभर तर सर्व व्यवस्थित चालले होते. आम्ही रोज आंब्याच्या झाडाखाली भेटत होतो, एकमेकांना बोलत होतो. पण एक दिवस मी तेच केले जे मी करायला नको होते. बोलता बोलता मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि तिने चापट लावली. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असे बोलून ती तिथून रागात निघून गेली. मी तिला खूप माफी मागितली, पण ती थांबली नाही. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होत होता. तो दिवस खूप त्रासात गेला. रात्र पूर्ण जागून काढली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दीपालीला भेटण्यासाठी शेतात गेलो. रात्रभर शेतातच थांबलो तिची वाट बघत, पण ती त्या दिवशी आली नाही. त्यानंतर पुढे 2 दिवस मी तसेच त्या आंब्याच्या झाडाखाली तिची वाट बघत काढले, पण ती आली नाही. मी तर आशाच सोडून दिली होती की दीपाली मला कधी दिसेल म्हणून, आणि जरी ती दिसली तरी ती मला बोलणार नाही असे मला वाटले. मी रोज तिच्या आठवणीत रडत होतो. तिच्याशिवाय जगणे मला नको होत होते. म्हणून 4थ्या दिवशी मी ठरवले की आज शेवटची तिची वाट बघायची, आणि जर ती नाही आली तर त्याच आंब्याच्या झाडाला फाशी घ्यायची आणि जीवनयात्रा तेथेच संपवायची. त्या दिवशी मी दोरी घेऊन शेतात गेलो. संध्याकाळ झाली होती, तरीही दीपाली अजूनही आली नव्हती. मी तिचा विचार करत करत रडत होतो. मला वाटले की ती मला आता भेटायला येणार नाही, म्हणून झाडावर चढलो आणि फास बांधला. तो गळ्यात अडकवला आणि मी फांदीवरून उडी मारणार की इतक्यात तिथे दीपाली आली. मला गळ्यात फास अडकवलेला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पटकन खाली उतर सचिन, ती मला म्हणाली. नाही, मी तुला खूप त्रास दिलाय, त्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. मी तिला म्हणालो, गुपचूप खाली उतर, नाहीतर तुझ्या आधी मीच त्या बाजूच्या आडात उडी मारून माझा जीव देईन. दीपाली मला म्हणाली. हे ऐकून मी माझा विचार बदलला आणि झाडावरून खाली उतरलो. मी झाडावरून खाली उतरताच दीपालीने मला रडून मिठी मारली. तेव्हा मला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर, तू का केलास असं? ती रडत मला म्हणाली. प्रेम करतेस तर मग मला इतके दिवस भेटायला का नाही आलीस? मी तिला विचारले. तशी ती अजून जास्तच रडू लागली. मी तिला विचारले, काय झाले, तू एवढी का रडत आहेस? तेव्हा तिने मला सांगितले की तिच्या घरच्यांनी तिचे लग्न फसनगावच्या देशमुखाच्या घरी जमवले आहे आणि तिचे लग्न 5 दिवसांच्या आत होणार आहे. त्यामुळे तिच्या घरचे तिला घराबाहेर निघू देत नाहीयेत. ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. मी तिला म्हणालो की मी तिच्या वडिलांना आपल्याविषयी सांगेन आणि तुला लग्नाची मागणी घालेल. तेव्हा ती म्हणाली, बाबा नाहीत ऐकणार, कारण त्यांनी शब्द दिला आहे आणि ते कधीच दिलेला शब्द वापस घेणार नाहीत. मग काय करू सांग? मी तिला म्हणालो. आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे पळून जाणे, दीपाली मला म्हणाली. काही वेळ विचार केल्यानंतर मलाही तिचे बोलणे पटले आणि तिच्यासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी राजी झालो. आमचं ठरलं
की आज रात्री जेव्हा घरातले सर्वजण झोपतील तेव्हा आंब्याच्या झाडाखाली येऊन एकमेकांची वाट बघायची आणि दोघेही येताच गावातून दूर कुठेतरी निघून जाऊन एकमेकांसोबत लग्न करायचे. मग काही वेळ बोलून आम्ही घरी निघून आलो. रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा मी एकटाच जागा होतो. मी माझी बॅग भरली, दिनकराच्या गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडलो आणि गाडी चालू करणार तोच दिनकर माझ्यासमोर येऊन उभा राहिला. एवढ्या रात्री पिशवी भरून आणि मला न विचारता माझी गाडी घेऊन कुठे चाललास, त्याने मला विचारले. मला दिनकराला काय उत्तर द्यावे हे समजत नव्हते, म्हणून मी त्याला सरळ सरळ सांगून टाकले, मी एका मुलीवर जीवापाड प्रेम करतो. तिचे लग्न जमले आहे. तिच्या घरचे आमचे लग्न होऊ देणार नाहीत, म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करायचे ठरवले आहे. मुलगी कोण आहे, दिनकरने मला विचारले. मोह्यातल्या बलबीम पाटलाची मुलगी दीपाली, मी दिनकराला सांगितले. अरे काय बोलतोयस तू, सध्या आणि पक्क्या आश्चर्याने ओरडून सचिनला म्हणाले. दिनकर अगदी असंच म्हणला मला. पण हे कसे झाले, दिनकरने मला विचारले. तेव्हा मी त्याला झालेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून त्याने कपाळाला हात लावला आणि त्याने माझ्या दंडाला धरून मला घरात ओढत नेले आणि म्हणाला, उद्या सकाळी मी स्वतः तुला बलबीम पाटलाच्या घरी घेऊन जाईल. त्यानंतर त्याने मला एका खोलीत बंद करून ठेवले. मी आतून खूप ओरडत होतो, दिनकर प्लीज मला जाऊ दे, पण त्याने खोलीचा दरवाजा काही उघडला नाही. मला फक्त दीपालीची काळजी वाटत होती. दिनकर कमीत कमी तू तरी शेतात आंब्याच्या झाडाखाली जा आणि दीपालीला सांग की मी उद्या तिच्या घरी येईल, नाहीतर ती रात्रभर तेथेच आंब्याच्या झाडाखाली माझी वाट बघत बसेल, मी दिनकरला म्हणालो. बर जातो मी, दिनकर मला बाहेरून बोलला आणि खोलीबाहेरून निघून गेला. मी घड्याळात बघितले, रात्रीचे 1 वाजले होते. मी खोलीतच दीपालीचा विचार करत बसलो. मी शेतात आलो नाही म्हणून दीपाली माझ्याविषयी काय विचार करेल हा प्रश्न मला भेडसावत होता. शेवटी विचार करत करत माझा डोळा लागला. काही वेळाने मला जाग आली. मी घड्याळात पाहिले, रात्रीचे 3:30 झाले होते. तेवढ्यात माझे लक्ष त्या खोलीच्या खिडकीवर गेले. मी खिडकीजवळ गेलो तेव्हा मला असे दिसले, त्या खिडकीचे गज बुडापासून काहीसे ढिल्ले पडले आहेत. तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी थोडीशी ताकद लावून खिडकीचा एक गज ओढून काढला. हळूहळू करत मी त्या खिडकीचे 4ही गज उपसून काढले आणि धावत शेतातल्या आंब्याखाली गेलो. आजूबाजूला बघितले, मला कोणीच दिसले नाही. मला वाटले की मी इथे पोहोचण्यास खूप उशीर केला. दीपाली कदाचित माझी वाट बघून तेथून निघून गेली असणार. मी डोक्याला हात लावला आणि वरतोंड करून म्हणालो, देवा. मी पुढे बोलणारच होतो की तोच मला आंब्याच्या झाडावर लटकलेली दीपाली दिसली. तिने गळफास घेतला होता. ते पाहून मी जोरात ओरडलो,